उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या काटेवाडीत लहानाचे मोठे झाले त्या गावात आता एक शोककळा पसरलेली पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की याच हनुमान मंदिर चौकात असेल किंवा संत तुकाराम महाराजांचं पालखी विश्राम चा जो या ठिकाणचा भाग आहे त्या ठिकाणी आपण आहोत. आपण पाहू शकतो की संपूर्ण गाव जे आहे ते आता शोकाकुल झालेलं पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं लहानपणापासून ते इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो याच काटेवाडी गावाने पाहिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय शोकाकुल असं वातावरण या ठिकाणी आहे. अनेक वृद्ध लोक जे आहेत ते आता मंदिरापाशी बसलेले पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा जो आहे तो प्रयत्न करूयात. अनेक चढ उतार तुम्ही पाहिले असतील, अजित पवारांचा सर्व प्रवास जो आहे तुम्ही पाहिला असेल. काय वाटतात, अजित पवार आपल्यात नाहीत, विश्वास बसतोय का? नाही बसत, विश्वास बसत नाही. ते माणूस एकदम चांगला होता. अजून मी माणूस भेटलं तर कधी बी रामराम करतो, कधीही करत नाही. तुमचा कधी असं त्यांच्यासोबत प्रसंग आला की? माझ्या समोर लहानाचे मोठे झाल्यात. नामदेव ठोंबरे म्हणून मी आहे, तिथं कामाला होतो मी त्यांच्या तिकडं. ते लहानाचे मोठे माझ्या समोर झाले. ते हां, त्यांच्या परिवार लागतो मला. काय सांगतात तुम्ही? अजित पवारांना लहानपणापासून पाहिलं असेल अजितदादांना. काय वाटतं, विश्वास बसतोय का अजितदादा आपल्यात नाही आहेत? बसतोय. चांगलं होतं, कोणतं बी काम करायचं चांगलं होतं. काय आठवणी आहेत दादांच्या की काटेवाडीत पाहिलं तर? आठवणी सांगायला गेलं तर दिवस बी पुरणार नाही, रात बी पुरणार नाही, अशा आठवणी. तर काय सांगायचं, गावात आल्यावर सगळ्याच्या गाठी बिठी घेणं, सगळ्याचं शेमकुशल विचारणं, काय चाललंय काय नाही. जसे आपले आईबाप आपल्याला विचारतात तसं विचारत होतं. गावात काय कामं चालायची, रात्रीचं लय लोक दिवसा येतात मग रात्रीचं बघून जायचं. आणि चांगलं माणूस व्यक्तिमत्व होतं. असं माणूस मागे बी घडला नाही आणि पुढे बी घडणार नाही, असं व्यक्तिमत्व होतं दादा. लहानपणापासून तुम्ही बघितलं असेल ना दादांना, आत्तापर्यंत मोठा प्रवास उपमुख्यमंत्र्यांपर्यंत. काय वाटतं असं मला? त्यांचा स्वभाव कडक होता, लहानपणापासूनच कडक होता. म्हणजे ज्यावेळेला ग्रामपंचायती सोसायटीत ते निवडणुकात हे करायला गेले का पाहायला लागले. आणि दुसरी गोष्ट खरं बोलणार, हे महत्त्वाचं सगळ्यात. अजून असं वाटत नाही की ते गेलेत म्हणून. नक्कीच आपण पाहिलं तर या ग्रामस्थांना जे देखील या ठिकाणी जो आहे तो विश्वास या ठिकाणी बसत नाही आहे की अजित पवार जे आहेत ते आज आपल्यात नाही आहेत. अतिशय मनमिळावू कडक स्वभावाचे अजितदादा असल्याचं देखील काटेवाडी ग्रामस्थ म्हणजे ज्या ठिकाणी अजित पवार लहानाचे मोठे झाले इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवारांनी याच काटेवाडी गावातून जो आहे तो मिळवला. त्याच भागात आपण पाहिलं तर आता अतिशय शोककळा जी आहे ती एकूण पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, बारामती, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.